माणसाने आयुष्यात निर्भयपणे जगावे, प्राध्यापक अमोल गुरव यांचं प्रतिपादन। नागनाथ विद्यालय मोहोळ येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली। यावेळी 9वी ब च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन संगमेश्वर कॉलेजचे प्राध्यापक अमोल गुरव यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या जीवनाचे ध्येय जर निश्चित असेल तर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो। प्रत्येक गोष्टीत ध्येयप्राप्तीसाठी लहान वयापासूनच आपण त्या गोष्टी आचरणात आणाव्यात। आपण कुठल्याही गोष्टीला न घाबरता सामोरे जावे, त्यातच आपल्या सर्वांचे हित आहे। आपण प्रत्येक जण एका योग्य मार्गाने जात असेल तर निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करणारे या प्रशालेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आपल्यासाठी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील। आपण प्रत्येक जण यशस्वी व्हाल, कारण प्रत्येकामध्ये सांघिक भावना, खिलाडू वृत्ती हे विचार आपल्यामध्ये या प्रशालेच्या माध्यमातून रुजवले जातात। आपण प्रत्येक जण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तरच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान म्हणाले की आमच्या प्रशालेतील विद्यार्थीही एक यशस्वी कार्यक्रम करू शकतात, याचे जिवंत उदाहरण काल मुलींनी घडवून आणले। इयत्ता 9वी ब च्या मुलींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। प्रत्येक वर्गातील विद्यार्थी यांना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करण्याची संधी संस्कृती विभागामार्फत देण्यात येते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो व प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सबाधितपणा येतो। यामुळे भावी आयुष्यामध्ये विद्यार्थी यशस्वी होतात। खरोखरच 9वी ब च्या विद्यार्थ्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका यांचेही अभिनंदन त्यांनी यावेळी केले। अशाच प्रकारचे प्रत्येक वर्गाचे कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सांस्कृतिक विभागाचे प्रमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते। प्रज्ञा सीतापीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली। यावेळी मुलींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले। कौतुकाची बाब म्हणजे मुलींनी शानदार भाषणे केली, त्यामुळे विद्यार्थी खुश होते। यावेळी ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ राजमाणे, ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप कुमार दीक्षित, अनंत बोराडे, तर संतोष सीता, विश्वनाथ सोनवणे, शंकर काळे, सुनील गायकवाड, मोबिन शेख, आबानाना गावडे, राजेंद्र गवळी, दीपक चव्हाण, प्रताप क्षीरसागर, ज्ञानेश्वर होनकांबे, कल्याणराव वागस, सुनीता घाडगे, प्रज्ञा जाधव, प्रज्ञा कोळेकर, चारुशीला चाबुस्कवार, अंजली भोसले, घोंगडे मॅडम यावेळी उपस्थित होते।